नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. आनंदवन संस्थान सोनगीरच्या माध्यमातून मी आपणा सर्वांशी एक वेगळा संवाद साधू इच्छितो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला निवडणुका होत आहेत. आपल्या प्रत्येकाला स्वतंत्र मत आहे, त्यांनी आपलं मत नोंदवावं. परंतु ही एकच वेळ अशी आहे की जी वेळ जागृती होण्याची आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता किंवा कोणाच्याही सांगण्याला बळी न पडता योग्य उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, धर्मो रक्षति रक्षितः या न्यायाप्रमाणे तुम्ही धर्माचं रक्षण करा, मग धर्म तुमचं रक्षण करेल. ही जर वेळ चुकली तर पुन्हा आपल्या वाट्याला भविष्यामध्ये अंधकाराशिवाय काही येणार नाही. आपण आपल्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांच्या भविष्यासाठी योग्य ते निर्णय घ्यायचा आहे. धर्मजागृती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर योग्य त्या व्यक्तीलाच आपण प्राधान्यतेने आणलं पाहिजे. मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की हिंदूंनो जागे व्हा, अधिकाधिक संख्येने मतदानाला जा. मतदानाला जाऊन तुम्हाला योग्य वाटेल त्या व्यक्तीला मत द्या. पण कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कोणताही पक्ष, कोणतंही राजकारण यासाठी मी आपल्याशी आवाहन करत नाही आहे. मी आवाहन जागृतीसाठी करत आहे. जागृत व्हा आणि आपल्या पुढच्या पिढीला वाचवा. ही वेळ आता अशी विचित्र आलेली आहे की या वेळेला जर आपण चुकलो तर भविष्यकाळ आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला माफ करणार नाही. अधिक काय सांगावं, आपण सुज्ञ आहात. मतदान हा हक्क नाही तर कर्तव्य आहे आणि आपण ते सर्वांनी पार पाडायचं आहे. जय श्री कृष्ण.